नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती बनवायला अतिशय सोपी आहे आणि मोजक्याच इन्ग्रेडियंटपासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत। ती म्हणजे मसूर डाळीची खिचडी। इथे मी दोन्हीही समप्रमाण घेतलेलं आहे। मसूर डाळ मी 1 वाटी भरून घेतलेली आहे आणि त्याच मापाने 1 वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे आणि आता हे 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, तसेच 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि 1 पेर आलं मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि 1 लाल मिरची मी उभी चिरून घेतलेली आहे। लाल मिरची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालेल आणि 1 लिंबाचा रस लागेल। अतिशय कमी इन्ग्रेडियंटमध्ये आजची ही मी रेसिपी दाखवत आहे। बेसिकली जी मुलं मुली घरापासून दूर राहतात आणि रोज स्वयंपाकाला जेवणात काय बनवायचं हा प्रश्न पडतो, त्यांच्याकरता आजची ही सोपी रेसिपी मी दाखवत आहे, जेणेकरून ते पटकन बनवू शकतील। आजची ही रेसिपी मी तुम्हाला माझ्या किचनमधनं न दाखवता लेकाच्या किचनमधनं दाखवत आहे। तो सुद्धा एकटा राहतो, तर त्यामुळे आजची ही रेसिपी तो सुद्धा बनवू शकतो। तर आज मी ही इंडक्शनवर तुम्हाला रेसिपी बनवून दाखवत आहे। तर कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही बारीक चिरलेली लसूण घालायची आहे आणि ती परतून घ्यायची आहे। लसूण साधारण गुलाबी रंगाची होईपर्यंत ती परतून घ्यायची आहे। लसणीचा थोडासा रंग बदलल्यावर नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी आणि जिरं घातलेलं आहे आणि ते छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये नंतर बाकीचे इन्ग्रेडियंट घालायचे आहेत। लसूण छान गुलाबी रंगाची झाल्यावर आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेलं आलं घातलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि सगळं छान परत एकदा 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिरलेली मिरची, अर्धा चमचा हिंग आणि हळद घातलेली आहे आणि हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी धुतलेले तांदूळ आणि डाळ घातलेली आहे आणि आता हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटीला 2.5 वाटी पाणी या मापाने मी 5 वाट्या पाणी घातलेलं आहे। तसेच याच्यात मी बाकी कुठल्याही प्रकारचा मसाला न वापरता आपलं बेसिक लाल तिखट वापरलेलं आहे, तर ते अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही खिचडी शिजायला ठेवायची आहे। साधारण 7 ते 8 मिनिटात आपली ही खिचडी तयार होईल। मस्त गरमागरम झटपट होणारी आणि बेसिक जिन्नस वापरून आजची ही मसुराची खिचडी मी दाखवलेली आहे। बेसिकली घरापासून दूर राहणाऱ्या मुलामुलींकरता आजची ही खास रेसिपी मी दाखवलेली आहे। तेव्हा तुम्ही झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी ही मसुराची खिचडी नक्की करून बघा। धन्यवाद।